Good morning, children. In this video we are going to study chapter 11, reflection of light. In this chapter we are going to study the topics mirrors and types of mirrors, spherical mirrors and images found by them, magnification due to spherical mirrors. Just we'll introduce about what do we mean by light. Light is an agent which gives us information अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग. म्हणजे लाईट एक असं प्रकारचं एक माध्यम आहे जेणेकरून आजूबाजूला सराउंडिंगमध्ये काय होते आहे ते आपल्याला याच्यामध्ये कळतं. म्हणजे आपण आजूबाजूला जे सनराईज, सनसेट, रेनबो, ऑल दिस थिंग्स हाऊ वी आर एबल टू सी ओनली बिकॉज ऑफ दिस लाईट. It is only because of this light only we can see the lush green vegetation, colorful flowers, deep blue colors. All these things why we are able to see only because of this light. And we can now we'll see the definition of light. Light is actually electromagnetic radiation which causes the sensation of vision. Means it is a electromagnetic radiation. Because of this we are able to see. The sensation of vision means the power to see anything. And light reflects directly from the various surfaces around us. And we have already seen the reflection from smooth flat surface is always regular reflection. म्हणजे फ्लॅट सरफेस आणि स्मूथ सरफेसचं रिफ्लेक्शन कसं असतं, रेग्युलर असतं, आणि रफ सरफेसचं रिफ्लेक्शन कधी पण इरेग्युलर असतं. नाव वी विल सी मिरर्स अँड टाइप्स ऑफ मिरर्स. व्हॉट इज अ मिरर? Mirror means what is that? This is we need polish. Always we need the polished surface for reflecting light. म्हणजे लाईट रिफ्लेक्ट होण्याकरता आपल्याला पॉलिश सरफेस पाहिजे असते. का बरं? बिकॉज द पॉलिश सरफेस ॲब्झॉर्ब लेस लाईट अँड सो मॅक्झिमम लाईट गेट रिफ्लेक्टेड. म्हणजे पॉलिश सरफेस जो आहे तो कमी लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि जास्त लाईट रिफ्लेक्ट करतो. इन सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण काय म्हणू? A surface which reflects light and creates clear images. म्हणजे जो सरफेस लाईट रिफ्लेक्ट करतो आणि क्लिअर इमेजेस क्रिएट करतो त्याला काय म्हणतात? मिरर. अ मिरर इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. वी यूज टू टाइप्स ऑफ मिरर्स in our day-to-day life. Which are they? They are the plane mirrors and the spherical mirrors. Plane mirrors we are using in our various activities in our day-to-day life. See, it is shown in your book in figure 10.1, the simple mirror, that is the plane mirror. How it is made? It is made by coating the back surface of a flat and smooth glass piece with a thin reflecting film of aluminum or silver. म्हणजे ग्लासचा जो मागचा जो भाग असतो त्याला एक ॲल्युमिनियमची असं कोट फिल्म देतात, रिफ्लेक्टिंग फिल्म किंवा सिल्वरची, आणि या फिल्मला प्रोटेक्ट करण्याकरता अजून एक कोटिंग देतात. ते कोटिंग कशाचं असते? लेड ऑक्साईड. सी, आय एम अगेन रिपीटिंग. इट इज मेड बाय कोटिंग द बॅक सरफेस ऑफ ए फ्लॅट अँड स्मूथ ग्लास पीस विथ अ थिन रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम और सिल्वर. आणि त्याचं जे म्हणजे बॅक जे असते त्याला कशाने हे करतात, कोटिंग करतात. कसं तयार केले जाते? रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम और सिल्वर. आणि या फिल्मला प्रोटेक्ट करण्याकरता त्याला अजून एक कोट दिले जाते. ते कोटिंग कशाचं असते? लेड ऑक्साईड. गॉट इट? वी विल जस्ट सी अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. द जर्मन सायंटिस्ट जस्टिस व्हॅन लिबर्ग कोटेड द प्लेन सरफेस ऑफ ए पीस ऑफ ऑर्डिनरी ग्लास. यांनी काय केलं होतं? एक ऑर्डिनरी ग्लास घेऊन त्याला कोटिंग केलं होतं. कशाचं? सिल्वर मिरर. अँड मेड द फर्स्ट मिरर. सच अ मिरर इज कॉल्ड अ सिल्वर्ड ग्लास मिरर. या मिररला काय म्हणतात? सिल्वर ग्लास मिरर. आणि याच्या प्लेन मिररमध्ये काय केलेलं आहे? आपण त्याचं कशाची फिल्म दिलेली आहे? रिफ्लेक्टिंग फिल्म ऑफ ॲल्युमिनियम और सिल्वर, आणि त्याच्यावर पुन्हा लेड ऑक्साईडचं कोटिंग दिलं गेलेलं आहे. अशा प्रकारे प्लेन मिरर तयार केलेलं आहे. वॉट इट चिल्ड्रन? नाव वी विल सी अबाउट द इमेजेस. We see a clear image of ourselves when we stand in front of a mirror. जेव्हा आपण मिररच्या समोर उभं राहतो तेव्हा आपल्याला क्लिअर इमेज दिसते. तर आधी आपण हे बघू की ही इमेज कशी दिसते. त्याच्याकरता आधी आपल्याला पॉईंट सोर्सचं इमेज पाहणं जरुरी आहे. लाईट ट्रॅव्हल्स इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम सच ए सोर्स. म्हणजे लाईट काय असते? कोणत्याही सोर्समधून सगळ्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतं.
सेव्हरल ऑफ दिस रेज फॉल ऑन द मिरर, गेट रिफ्लेक्टेड अँड रीच अवर आईज. काही जे रेज आहे ते मिररवर फॉल होतात, रिफ्लेक्ट होतात आणि आपल्या आईजवर रीच होतात. ड्यू टू दिस रिफ्लेक्शन दे अपियर टू बी कमिंग फ्रॉम ए पॉईंट बिहाइंड द मिरर. म्हणजे सगळे रेज मिररवर पडतात, पण काही रेज सगळेच रेज पसरतात, पण काही रेज मिररवर पडतात, रिफ्लेक्ट होतात आणि आपल्या डोळ्यावर पडतात. आणि ते असं वाटतं की जसं ते पॉईंट मिररच्या मागे एका पॉईंटमधून येऊन राहिले आहे. आणि तो जो पॉईंट आहे दॅट पॉईंट इज द इमेज ऑफ दी पॉईंट सोर्स. गॉट इट? इन द नेक्स्ट व्हिडिओ चिल्ड्रन वी विल सी अबाउट द incident ray, reflected ray of 11.2 A, B and C. Okay.